मॉर्निंग, नमस्कार. मी रामदास मिस्त्री. मी माझ्या अल्ट्रा रनर रामदास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या रेस प्रॅक्टिसचे किंवा ट्रेनिंगचे किंवा ट्रेकिंगचे वगैरे व्हिडिओज भेटतात. तर आज असाच एक व्हिडिओ मी आज करायला निघालो आहे. मी आता आहे नेरळ स्टेशनला, मागे बघू शकता. नेरळवरून मी माथेरानला इथे खूप प्रॅक्टिसला आलो आहे. तर आज मी इथे प्रॅक्टिससाठी नाही आहे, तर मी आज ट्रेकिंगला आलो आहे. तर आज जाणार आहे मी पेप फोर्टला. इथून विकटगड म्हणून बोलतात आणि कड्यावरचा गणपती म्हणून आहे. तर चला तर मग निघूया. मला थोडासा लेटच आलो ॲक्च्युली मी. तर आता वाजलेत 8 वाजत आलेत आणि थोड्या वेळातच निघेन मी. थोडा इथे खाण्याचं वगैरे सामान घेऊन, कारण मी आज पूर्ण तयारीने आलो आहे तसं पण. चला तर मग जाऊया, कारण आज पाऊस पण नाही आहे बघू शकता. आणि जसे की माथेरानला जायची लोकांची खूप गर्दी पण आहे, तर मी वॉकिंग करतच जाणार आहे. चला निघूया फटाफट. स्टेशनपासून 1-1.5 किलोमीटर नंतर हा गेट येतो, जिथून वरती माथेरानला जायचं असतं. सो मला पूर्ण टॉपपर्यंत जायचं नाही आहे माथेरान गेटला, मला मधूनच जायचं आहे. सो म्हणून मी चालत निघालो, कारण बस वगैरे जाते पण बसचा टायमिंग फिक्स नाही आहे वगैरे. नेहमी या स्पॉटला इथून माथेरानचा टॉप दिसतो, पण आज फॉग असल्यामुळे काही दिसत नाही आहे. तर मित्र, वाजलेत 9 वाजत आलेत आणि नेहमीप्रमाणेच मी वर्कआउट नंतर स्मूदी घेतो, म्हणजे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे मिक्स असतात त्यात, बनाना वगैरे. तर आज मी ट्रेकिंगला आलो तरी पण मी सोबत घेऊन आलो आहे, बघू शकता. तर आता पिऊन मी पुढे जाईन. तर चला तर मग थोडं कदाचित पाऊस चालू होणार आहे, तर त्याच्या अगोदर थोडं टॉपवरती पोचायचं आहे. तर पाऊस सुरू झाला तर मी रेनकोट घालून घेईन, कारण अजून पुढे खूप भिजायचं आहे, फिरायचं आहे. लवकर भिजलं तर कदाचित लवकर थंडी लागेल. तर मित्र, असे वॉटरफॉल आता तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. तर मी जास्त वेळ न घालवता मी पुढे जाणार आहे. तर मित्र, स्टेशनपासून आत्तापर्यंत 6.5 किलोमीटर झालं आहे. 1.25 तास होत आलेत. आणि इथे एक वॉटर पाईप म्हणून एक स्टेशन आहे, बघू शकता. तर इथे तुम्हाला प्यायचं पाणी भेटू शकतं या नळावरती. तर मी इथे पाणी भरूनच जाणार आहे पुढे. चला तर मग. तर मित्र, ज्याच्यासाठी आपण आलो आहे गणपती, कड्यावरचा गणपती आणि पेप फोर्ट या साईडला आहे. तुम्ही इथे या बोर्डवर बघू शकता, ते लिहिलं आहे. हा पेप फोर्ट आणि कड्यावरचा गणपती एकाच साईडला आहे. तर या रूटनेच जायचं आहे. सो चला तर मग. अजून इथून कमीत कमी 2-2.5 किलोमीटर आहे, कारण मी जाऊन आलो आहे मे महिन्याच्या वेळेला. तर आज पावसात पण आलो आहे परत एकदा. तर बघू शकता इथूनच किती फॉग आहे. आत्ता कमीत कमी 10 वाजत आले तरी, कारण इथून पुढे तेवढं क्लिअर दिसणार नाही आहे. बघू शकता काही लोक पुढे चाललेत तरी ते दिसत नाही आहेत तेवढे क्लिअर. खाली तर काही दिसणारच नाही आहे. तर मित्र, 2-2.5 किलोमीटरच्या वॉकिंग नंतर मी पोचलो आहे गणपतीच्या इथे. इथे पुढे गणपतीचं मंदिर आहे आणि बघू शकता या अपोजिट साईडला जिथे पेप फोर्ट दिसू शकतो, पण तो फॉगमुळे झाला ॲक्च्युली. इथून पण रस्ता एक या वाटेने आणि अजून एक खालून पण रस्ता आहे, जी लास्ट टाईम मी गेलेलो. तर ट्राय करेन मी त्याच रस्त्याने जाईन. ॲक्च्युली तो थोडा टफ पण आहे, चांगला आहे,
पण मजा तर तिथेच येईल. चला तर मग जाऊया. हा खाली गणपतीला रस्ता जातो, तुम्हाला इथे खायला पण भेटू शकता आणि इथे स्टॉल पण आहे एक चहा पाणीसाठी. तर मी थोडा पुढे जाऊन येणार आहे, कारण पुढून चांगला व्ह्यू येतो गणपतीचा आणि तिथून चांगला गणपती म्हणजे पूर्ण दिसतो ॲक्च्युली. चला तर मग पुढे जाऊया. हां तर मित्र, तुम्हाला गणपती पूर्ण बघायचा असेल आणि व्ह्यूचा आनंद घ्यायचा असेल तर या रूटने पुढे यायचं आहे असं रस्त्याने, आणि इथून तुम्हाला हा गणपती पूर्ण दिसेल. इथून बघू शकता काही लोक पोहोचलेत खाली. चला तर मग जाऊया गणपतीकडे. हा गणपतीकडे जायचा रस्ता आहे, तर मी इथूनच जाणार आहे. आता थोडासा स्टीफ आहे, थोडा कंट्रोल केला पाहिजे, तसा नाही पण आहे. आणि मी पोचलोय गणपतीकडे. ते चप्पल तर बाहेरच काढायचे आहेत. चला तर मग मी दाखवतो तुम्हाला. गणपतीची मूर्ती आहे इथे, मंदिर मामांची मूर्ती आहे आणि आतमध्ये इथे बघू शकता गणपती बाप्पा मोरया. इथे पुजारी येतात दर दिवशी तर येतात. मागच्या वेळेला मला एकदा भेटलेले, तर पूजा करायला येतात. आणि जी मूर्ती दिसते वरून, इथून दिसू शकते, बघूया येते का. सो गाइस बघू शकता इकडे गणपती आहे आणि इथे बोर्ड लावलाय. हा रस्ता आहे जिथून आपण आलो आणि या रस्त्याने इथे बोर्ड बघू शकता की इथे एक पे फोर्टला जातो, जो की हा रस्ता आहे. आणि एक रस्ता आहे गणपतीचा. तर आता आम्ही जाणार आहोत पे फोर्ट साईडला. चला तर मग. उन्हाळ्यात आलेलो तेव्हा मी इथे मस्त रनिंग प्रॅक्टिस पण केलेली आणि मजा आलेली. पण आता पावसात तेवढं धावण्यासारखं नाही आहे इथे. ॲक्च्युली वॉकिंग डिस्टन्स खूप टफ आहे. बघूया पुढे लोक आता चालत होते ॲक्च्युली, एकदम बसून ॲक्च्युली रूट पण तसा आहे. इकडे बघू शकता खाली. चला तर मग जाऊया. आज पाऊस नाही आहे म्हणून तेवढा स्लिपरी सारखा वाटत नाही आहे, पण आहे स्लिपरी तेवढा. हा जो थोडासा पार्ट आहे तो थोडा स्लिपरी आहे, कारण इथून पावसात वॉटरफॉल असतोच वरून. अशा टफ ट्रेक ठिकाणी बरेच काही लोक भेटणार आहेत असे, ज्यांची प्रॅक्टिस नसेल किंवा हा कंट्रोल नसेल तर. सो ठीक आहे.
इझी करावं लागणार. कारण हा रूट पण थोडा टफ आहे ॲक्च्युली. तिथे एक लॅडर आहे, तर तिथे थोडा काळजीपूर्वक जावं लागतं, कारण आहे स्ट्रॉंग तसा लॅडर, पण तरी पण काळजी घेतलेली चांगली गोष्ट आहे. हां, थोडं पुढे निघालो त्यांना मागे ठेवून, नाहीतर वेळ गेला असता. हा थोडासा पॅच आहे, तो थोडासा डेंजर आहे, दाखवतो मी. हा वाला जो कडेने जातो इथून फक्त कंट्रोल करून जायचं आहे. मी तर माझ्याकडे स्टिक आहे, सो मला त्याचा सपोर्ट आहे. तुम्ही स्टिक यूज केला तर बेस्ट होईल. मे महिन्यात मी इथे प्रॅक्टिसमध्ये एक व्हिडिओ केलेला, तर लोकांकडून खूप म्हणजे कमेंट्स आलेले, अरे हा सावकाश सांभाळ. माझी ती प्रॅक्टिसच होती ॲक्च्युली, कारण माझी जी रेस होती मावळा घाटी, त्यामध्ये तसे ट्रेल खूप येणार होते, तर मग ते माझ्यासाठी बेस्ट होतं. हा जो पॅच आहे थोडासा टफ आहे, लोकांना टफ जातो. मी तेच बोलतो की थोडी थोडी दररोज जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला तो इझी जाईल, काय वाटणार नाही. आता चाललंय पुढे, थोडासा पॅच राहील, आता बघू शकता वरती. आणि हा समोर पे फोर्ट आहे, तर मागच्या वेळी मी फिरलो नाही तेवढा, तर आता फिरून घेईन, बघू. चला तर मग तुम्हाला पण घेऊन जातो. असे छोटे छोटे पार्ट आहेत ते थोडे सावकाश चला पावसात, कारण स्लिपरी पण झाली आहे आणि दोन्ही साईडने दरी आहे ॲक्च्युली. ते बघू शकता, या साईडला फॉग आहे, अपोजिट साईडला काही नाही आहे. हा रूट पूर्ण पे फोर्ट साईडला जातो, तर थोडं चढण वगैरे आहेच, ते का फोर्टवर म्हटल्यावर असणारच, पण तेवढे नाही आहेत आणि तेवढे टफ नाही आहेत. आता एक शेवटचा लॅडर आहे, इथे एक शिडी आहे फक्त, ती चढली की आपण वरती पठारावर पोचू. इथे दिसू शकते. दिसायला जरी जे डेंजर असली तरी तेवढी डेंजर नाही आहे.
ही वाली. खूप पाऊस असता तर इथे वॉटरफॉल सारखं पाणी येतं. ॲक्च्युली शिड्या पण खूप जुन्या झाल्यात, त्यांना केअरफुली चढावं लागतं बरं. जरी ते शिड्या नसत्या तरी इथे चढायला खूप डेंजर झालं असतं, म्हणजे मुश्किलच होतं ॲक्च्युली. आणि त्यांना पण मानलं पाहिजे ज्यांनी इथे शिड्या ठेवल्यात करून. बापरे, कसं आणलं असेल एवढं लोखंडावरती. हो, फायनली पोहोचेल आता मी वर. एवढाच पॅच आहे. नाही, इथला शॉट चांगला आलाय. उभा पण घ्या. तर मित्र, आम्ही टॉपवर तर नाही पोहोचलोय, पण किल्ल्यावर तरी बरं आलोय. ॲक्च्युली टॉप त्या मागच्या बाजूला आहे जिथे मंदिर आहे ते, आणि तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही येताना इथून आलो. तो व्हाईटवाला फॉग दिसतोय तिथे, तो याचा रस्ता आहे ट्रेनचा. तिथून आम्ही खाली उतरलो या खालच्या रस्त्याने, आणि बघू शकता हा एक रस्ता आला आहे वरती. त्या रस्त्याने इथून वरती आलो आहे. आणि आम्हाला हे मित्र भेटलेत पुण्यावरचे. नमस्कार, काय नाव तुझं? अविनाश. अविनाश, ओके. तर त्यांनी पण माझा चांगला व्हिडिओ काढला इथे मस्त. सो व्ह्यूज बघायला अजून पुढे जायचं आहे, जो पॅनोरमा व्ह्यू म्हणून बोलतात, जिथे शंकरांचं मंदिर आहे. चला तर मग जाऊया लवकरात लवकर. थोड्याच वरती आल्यावर तुम्हाला हा अंतरावर स्वामी समर्थ महाराजांचा मठ भेटेल, पण तो बंद असतो तसा, पण इथे कोण राहत नाही, तर दरवाजा पण बंद आहे. सो आतमध्ये जायला पॉसिबल नाही आहे. त्या समर्थांच्या मठाकडून थोडं हाईक करून वरती यावं लागतं मंदिराकडे जायला. नंतर महादेवाचं मंदिर आहे पुढे, तिकडे चाललो आहे. बघू शकता इथून त्याचा टॉप दिसतो. छोटासा लॅडर आहे, ते शिडी आहे वर चढायला. मंदिरात इथे महादेवांची मूर्ती आहे, पादुका आहेत, आणि खूप जुनं असं मंदिर आहे ॲक्च्युली. इथे ॲक्च्युली पावसात म्हणून लोक इथे येतात, नाहीतर कोणी यायला बघत नाहीत. टफ पण आहे आणि एका साईडला पण आहे, उंचावर पण आहे, त्यामुळे कोणी यायला बघत नाही. पाणी वगैरे जवळपास काहीच नाही. तर मित्र, अजून एक रस्ता आहे इथून खालून यायचं या गावातून. इकडे मी कधी आलो नाही आहे. इकडे गाव दिसू शकतो तुम्हाला.
ते गावातून लोक येतात. मी अजून एकदाही आलो नाही ॲक्च्युली, मला पण तेवढा जास्त नाही माहिती. आज मी ट्राय केला असता पण नाही. इकडून जायला ॲक्च्युली काय त्या गावात पोचावं लागतं, तिथून नंतर एक ऑटो करावी लागते. तिथे 40-50 रुपयाचे ऑटो आहे. आय थिंक ते स्टेशनला घेऊन जातात. तर मित्र येताना मी या साईडने आलेलो, माथेरान साईडने, म्हणजे गणपती साईडने. तर आता मी अपोजिट साईडने जाणार आहे. मी पण फर्स्ट टाईम जाणार आहे. इथल्या एका ग्रुपला विचारलं तर ते बोलले की इथूनच जायचं आहे खाली. सो चला तर मग बघूया किती वेळ लागतो आणि तशी वाट शोधत जायची. मागच्या बाजूचा रोड थोडा टफ आहे, कारण इथून पुन्हा खाली दरी दिसते, बघू शकता इकडे. तिकडून आता मी चाललो. तर ज्यांना सवय नाही आहे जास्त हार्ड ट्रेकची, तर त्यांनी त्या फ्रंट रूटने जे आला तरी बेस्ट आहे. माथेरानवरून तो रोड वॉक होईल पूर्ण आणि चांगला आहे, थोडा सेफ्टी आहे. तर हा थोडा टफ वाटतोय मला. झऱ्याचं पाणी भेटणार आहे म्हणून मी पाणी पण ॲक्च्युली जास्त आणलं नव्हतं. माहिती होतं इथे पाणी भेटणार आहे. किल्ल्याचं जास्त असं औषध नाही, पण इथे पाण्याच्या टाक्या होत्या पहिल्या. गडगड हा एक स्पॉट आहे इथून उतरायचा. इथून कोणी ट्राय करू नका जास्त, कारण इथे शेवाळ झाली आहे पूर्ण आणि उभं राहायला जागा नाही आहे. थोडीशी जागा आहे आणि एवढे पूर्ण खाली दरी आहे. तर दुसरा एक अजून रस्ता आहे त्या साईडने, ते मुलगे येत आहेत आता त्या टाकीकडून खाली उतरायला. सो आम्ही पण आता तिथे चाललो आहे, कारण स्लिपरी खूप आहे आणि असं बॅलन्स नाही झाला तर खाली जाऊ शकतो. खूप डेंजर, बी केअरफुल. शिडी असणार, शिडीचा मार्ग दिसते वाटतं खाली बघूया तरी, म्हणजे वाटतंय आहे. ठीक आहे. आणि मी गेल्या वेळेला 2 शिड्या वरती चढून आलो. अच्छा ओके. अरे मग ते आले का? हा इथे शिडी ठेवलेली आहे, कारण हा रिस्की एकदम एरिया आहे. इथून शिडीचं उतरून ते नंतर मग इथून खालून केव्जमध्ये जायचं. चला तर मग जाऊया आपण. शिड्या नाहीत आता, हा या मागाच्या लोखंडाच्या शिड्या येणार आहेत परत. सावकाश, अरे शिड्या हलतायत त्या पायऱ्या. मागच्या साईडला उतरायच्या वेळी जागेवर इथे असे काही काही स्पॉट्स आहेत जिथे खूप स्लिपरी आहे. इथे स्लिपरी खूप आहे. हा मागचा स्पॉट आहे जिथे स्लिपरी खूप आहे. ॲक्च्युली पाऊस नाही आहे म्हणून तरी थोडं ठीक आहे. तर फायनली केव्जला पोचलो आम्ही. बघू शकता इथे महाराजांची मूर्ती आहे. तर मित्र वरून येताना पाऊस पण होता ॲक्च्युली, आणि मला तेवढा क्लिअर व्हिडिओ करताना आला. पण डाऊनचा जो सेक्शन आहे तो खूप टफ आहे ॲक्च्युली. म्हणजे बिगिनर्स कोण असतील त्यांना जायला खूप हार्ड आहे ॲक्च्युली. तर तुम्ही आता खाली वॉटरफॉलला आलो आहे. ते फणसवाडी म्हणून गाव आहे. तर त्या गावात इथे एक वॉटरफॉल आहे. तिथे वॉटरफॉलकडे जायला मी निघालो. चला तर मग तुम्हाला दाखवतो. मी पण बघतो फर्स्ट टाईम. मी पोचलो आहे वॉटरफॉलच्या इथे. चला दाखवतो तुम्हाला. ये तो भीड़ मिलेगी वैसे, पूरे गर्दी तर भेटणारच आहे.
सो गाईज बघितलं ना, खूप मजा आली आहे. वॉटरफॉल आहे, चांगला आहे, मस्त आहे. आणि तेवढी म्हणण्या एवढी गर्दी नाही, कारण थोडा एका साईडला आहे ना आनंदवाडी म्हणून हा बोलतात गाव, तर त्या गावात आहे. तर बोलतात की सध्या पाऊस कमी आहे म्हणून पाणी कमी होतं, नाहीतर खूप पाणी असतं असं. पण मजा आली. चला तर मग मी आता जातो स्टेशनला, 2-3 किलोमीटर आहे वॉकिंगने. चला तर मग जाऊया. तर मित्र, 7 तासांच्या पूर्ण या जर्नीनंतर मी पोचलो आता स्टेशनला, नेरळ स्टेशन. आणि वाजलेत 2:45 झालेत, 3:15 सॉरी. तर आता 3:45 वाजता ट्रेन आहे जी मुंबईला जाईल, म्हणजे मुलुंडला. तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथे संपवणार आहे. आणि आजचा पूर्ण ट्रेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की आता ट्रेकिंग म्हणजे खूप ठिकाणी चालू झालं आहे, सो जरा काळजीपूर्वक करा, कारण सगळे ट्रेक इझी नाही आहेत. सो चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.